रात्रीच्याला अचानक पाऊस, सुमारे रात्री 10 ते सकाळी 4 वाजेपर्यंत, म्हणजेच इतका भयंकर पाऊस कधी न पाहिलेला आणि पाऊस झाला. रात्रीचं सगळं वाहून गेलं. मित्रांनो, आपण हे दृश्य बघत आहे बदनापूर तालुका, जालना जिल्हा आणि गाव काजळा, डोंगरगाव आणि बदनापूरमधील अनेक ठिकाणी गावामध्ये असं दृश्य आपल्याला पाहायला भेटेल. मित्रांनो, ज्या शेतामध्ये शेततळं करण्यासाठी खोदलं होतं त्या शेततळ्यामध्ये आज पूर्ण पाणी बिना पन्नीचं आहे. मित्रांनो, विहिरी पूर्ण तुडुंब भरलेलं आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या की पाणी जमिनीच्या लेवल आलं आहे. जे की 70-80 फुटावर विहीर असती आणि जमिनीपासून पाणी आलं आहे, म्हणजे समजून घ्या. मित्रांनो, नदी ही पूर्ण वाहत होती आणि दोन्ही थड्या खूप वाहत होत्या. यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं. प्रशासनाला एकच विनंती की शासनाने तात्काळ मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टी जाहीर करावी आणि जे काय मदत होईल शेतकऱ्याला, पीक विमा असो काही असो, या सर्व या ठिकाणी शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे. हेच सर्व शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा या सरकारकडून पूर्ण झाली पाहिजे. ह्याच इच्छा आमच्या सर्व शेतकरी बांधवांची आहे. कारण शेतीमध्ये आल्यावर अक्षरशः काही शेतकऱ्यांना रडू कोसळलं. कारण मित्रांनो, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचं काम कालच्या पावसानं झालं आहे.